सर्वांना नमस्कार. कोवळी कळी या स्टोरीचे 78 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. लाडूबाईने तिच्या सासूच्या थोबाडीत दिली आणि आजपर्यंतचा तिचा सगळा राग तिनं सासूवर काढला. तसे तिच्या मागे तिला मारायला सगळे तिच्या सासरचे धावले आणि लाडूबाई कुसुमच्या घरी पळत आली. हे समजलं धनाजीला आणि तो धार लावलेली कुऱ्हाड घेऊन कुबेरच्या दारात आला आणि तो लाडूबाईला खूप घाण आणि अश्लील शिव्या देत होता. त्याला खूप राग आला होता कुसुमनं लाडूबाईला आश्रय दिला म्हणून, आणि तिच्याच आधारामुळे लाडूबाई आता डोकं वर काढत होती आणि सासूला मारण्यापर्यंत तिची मजल गेली असं धनाजीला वाटलं. आजपर्यंत कोणाची हिंमत नव्हती झाली लाडूबाईला आधार देण्याची, कारण धनाजीनं तशी दहशतच पसरवली होती हिटलरसारखी. म्हणून लाडूबाईला मारून मुटकून तिच्यावर हवा तसा अत्याचार करायला ते मोकळे होते. गुलामापेक्षाही वाईट अवस्था तिची करून ठेवली होती त्यांनी, आणि कुसुमनं तेच केलं. लाडूबाईला आधार दिला आणि ती तोंड वर काढायला लागली असं त्याला वाटलं. आणि धनाजी त्याचाच राग आता काढत होता आणि दारात शिव्या देत होता. पिंट्यानं त्याला बघितलं आणि आता हे प्रकरण काहीतरी वेगळंच आहे म्हणून तो तिथं आला आणि म्हणाला, धनाजी, अरे तू अशा अवतारात कुऱ्हाड घेऊन इथं का आलास आणि इतक्या घाणेरड्या शिव्या कशाला देतोस? काय झालं? आणि धनाजी म्हणाला, माझी बायको इथं कुबेर खाली निजायला आली आहे आणि मी आलो कुबेरच्या बायकोला गरोदर बनवायला. आता हे कुबेरनं ऐकलं आणि कुसुमचा असा केलेला अपमान त्याला अजिबात सहन झाला नाही आणि तो रागातच घराच्या बाहेर निघाला. कुसुमनं त्याला अडवलं आणि म्हणाली, अहो त्याच्या हातात कुऱ्हाड आहे, तुम्ही नका बाहेर जाऊ, राहू द्या, मी बोलते त्याच्याशी. कुबेर म्हणाला, बाहेर नको जाऊ म्हणजे? त्याच्या हातात कुऱ्हाड आहे आणि मी काय बांगड्या भरल्यात का? सोड मला, मीही जातो आणि त्याला चांगला चोपतो. असं म्हणून कुबेरनं दरवाजाच्या पाठीमागे असलेली लोखंडी पहार हातात घेतली. आता कुबेर आणि धनाजी एकमेकांच्या समोर होते. एका हातात तळपलेली धार लावलेली कुऱ्हाड आणि दुसऱ्याच्या हातात टोकदार पहार. नाना, कुबेरची सावत्र आई, सविता, पिंट्या, कुसुमही सगळेच हवालदिल होऊन बघत होते. लाडूबाई मात्र घरातच घाबरून लपून बसली होती. धन्या रामोशी म्हणजे फारच डेंजर माणूस असं जोतो म्हणायचं. त्याच्या नादी आजपर्यंत कोणी गेलं नव्हतं आणि म्हणूनच त्याला आपण खूप शूर असल्यासारखं वाटायचं. जेव्हा बघावं तेव्हा कुऱ्हाडीचा धाक दाखवत राहायचा तो प्रत्येकाला. आणि आता 6 फूट उंच, पुरा धिप्पाड आणि गोरा गोमटा कुबेर आणि कुबेरपेक्षा उंचीने कमी असलेला काहीसा स्थूल, थोडं पोट सुटलेला काळा कुट्ट धनाजी असे एकमेकांसमोर ते उभे होते. आणि कुबेर म्हणाला, धन्या, काय म्हणालास तू मगाशी? तू माझ्या बायकोला गरवार करणार? अरे आधी तुझ्या बहिणींना सांभाळ. त्याच रानामाळानं, उसात, मकत, केळीच्या, डाळिंबाच्या बागेत कुणाकुणाच्या खाली निजून गरवार होतात आणि वर्षातनं 2-3 वेळा तरी रात्रीच्या अंधारात हॉस्पिटलमध्ये जाऊन खाली करून येतात. आय घाल्या, आणि तू मला सांगतोस काय की माझ्या बायकोवर चढायला आलास? तुझ्या बहिणींना कमी पडत असेल तर त्यांच्यावर उड आणि त्यांना गरोदर कर आणखीन एकदा. आता कुबेर तरी बोलायला काही हलका नव्हता, तो तर मुलकाचा फाजील होता. एकदा घाणेरडं बोलायला लागला की खूप घाणेरडं बोलायचा. मग धनाजी गुरमीत म्हणाला, तोंड सांभाळून बोल कुब्या, नाहीतर लक्षात ठेव, इथल्या इथं तुझा मुर्दा पाडीन. आता धनाजी म्हणजे फार खुनशी माणूस, अगदी सापासारखा, डूक धरणार म्हणजे धरणार. त्यात पूर्वीची रामोशी जात म्हटलं की कोणी लादाला लागत नव्हतं. दुपारी रात्री केव्हाही डूक धरून काटा काढणार म्हणजे काढणार. चोरी करणं, शेतातली जनावरांची, अशी त्यांची कामं. पण धनाजी त्यातल्या त्यात थोडा बरा होता. चोऱ्या तेवढा करत नव्हता, पण बाकी सगळ्याला धाक मात्र दाखवतच राहायचा. त्याचा बाप मात्र चोऱ्या करण्यात माहीर होता. दिवसा त्याला एखादी वस्तू दिसली आणि त्यानं हेरली की रातोरात कोणाला काहीच माहीत न होऊ देता तिचा काटा काढायचा म्हणजे काढायचाच, आणि सकाळ उठून बघितलं तर ती गोष्ट गायब असायची. आणि त्याच्या बहिणी तायडाबाई आणि बैडाबाई या दोघींनी सुद्धा बापाच्या हातावर हात मारला होता.
कोणाच्या शेतात गेल्या की डोळ्यातलं काजळ काढून घ्यावं तशा चोरी करायच्या. कोणाची वांगी दिसली की हातोहात लांबवायच्या. भाजी, कोथिंबीर, कलिंगड, काकड्या कोणाचं काही ठेवत नव्हत्या. आणि एखाद्याच्या रानात भुईमुगाच्या शेंगा तोडायला गेल्या तर बघूच नका, कशा कुठून लपून छपून दुप्पट शेंगा घरी चोरून आणायच्याच. त्यांचं त्यांनाच ठाऊक. शेवटी दोष जातीचा नसतो, तो दोष माणसाचा असतो. या सगळ्या जाती वगैरे माणसांनी स्वतःच्या सोयीसाठी बनवल्या होत्या. आणि एकदा तर बायडाबाईनं काय केलं माहीत आहे का? 2 शेर शेंगाचं गठुडं बांधून कमरेला बांधून साडीच्या आतमध्ये दोन्ही मांडीच्या मध्ये सोडलं आणि वाकडी तिकडी चालायची. साडीच्या आतमध्ये काय आहे कळतच नव्हतं. अशी वाकडी तिकडी का चालतीस ग असं विचारलं तर म्हणायची, मांडीला मांडी घासून जखम झाली आहे म्हणून चालता येईना. आणि जशी शेतातनं लांब आली तसं त्या सगळ्या शेंगाचं गाठोडं सोडून घेतलं. तर अशा या भुरट्या चोरट्या होत्या त्या. मग आता धनाजी कुबेरला म्हणाला, इथल्या इथे तुझा मुर्दा पाडील. आणि कुबेरही म्हणाला, मी काय बांगड्या भरल्यात का हातात? तू माझा मुर्दा पाडेपर्यंत मी काही तुला तसाच सोडेल का? धनाजी म्हणाला, पैशाची मस्ती आहे ना तुझ्याकडे म्हणून असा बोलतोस. बायको सरपंच, मुलकाची जमीन जुमला आणि आता ट्रॅक्टर वगैरे घेऊन स्वतःला सावकार समजतोस का? कुबेर म्हणाला, आई घाल्या, मग तुला कोण कमवू नको म्हणतंय? तू सुद्धा कमवण्यासाठी तुझ्या बहिणींना धंदा करायला पाठवतोस की, आणि बायकोला दिवसभर मेंढराकडे पाठवतोस. जर्शी गाया सांभाळायला स्वतःच्या आईला दिवसभर देतोस. पोरींना कामाला लावतो आणि तू वळू बायकांच्या जीवावर पैसा कमवतोस. हे ऐकून आता धनाजीच्या कपाळावर आठ्या पडत होत्या. आजपर्यंत त्याला असा आरसा कोणीच दाखवला नव्हता. मग तो म्हणाला, कुब्या, मी तुझ्या कधीच नादाला लागलो नाही, पण तू माझ्या बायकोला थारा का दिलास? तुझ्या बायकोच्या फूस लावण्यामुळे ती मस्तीला आल्यासारखं करते. कुबेर म्हणाला, तुझ्या बायकोला फूस लावायला माझी बायको तुझ्या घरी आली नाही. आणि तुझी बायको लहान नाही, ती सुद्धा शिकलेली आहे. आणि तुझी बायको स्वतः आमच्या घरी आली आहे. आणि माझी बायको गावची सरपंच आहे, त्यामुळे तिला सगळ्यांचं बघावं लागतं. आणि नालायक धन्या म्हणाला, मग तिचंही कुणीतरी बघितलंच पाहिजे की साडीवर करून. कुबेरला आता प्रचंड राग आला आणि त्यानं धनाजीला बेसावत बघून पहार जशी उगारली तशी एका फटक्यात त्याची कुऱ्हाड बाजूला टाकली आणि पहारीनं देत दनादन त्याला तो धपके देत होता. आता धनाजी ससे, मासे, खेकडे खाऊन पिऊन इतका गबरगंड होता की त्याच्या अंगावर रबरी चेंडू उडावा तशी पहार उडत होती. आता कुबेर त्याच्या डोक्यात पहारीचा फटका टाकणार इतक्यात पुन्हा कुसुममध्ये पडली आणि म्हणाली, अहो मरेल तो, सोडा बरं ती पहार अगोदर, तुम्ही तुमचा राग आवरा. आणि कुसुमनं कुबेरच्या हातातून पहार घेतली आणि धनाजीनं जशी कुऱ्हाड घेतली तशी कुबेरच्या हातावर मारली आणि भळाभळा रक्त येऊ लागलं. तशी कुसुम खूप मोठ्यानं ओरडली. पिंट्यासुद्धा पळत आला. नाना तोंडावर हात मारून बोंबलायला लागला. धन्याला शिव्या द्यायला लागला. कुबेरची पोरं, सविताची पोरी सगळे रडायला लागली. कुसुमनं तिथंच रडत रडत टराटरा तिची साडी फाडली आणि त्याची जखम बांधली. अख्खं कुऱ्हाडीचं धार लावलेलं पातं घुसलं होतं हातात आणि कुबेरचा हात जायबंदी झाला. कुसुम धनाजीला शिव्या द्यायला लागली. आता बघता बघता सगळी वस्ती जमा झाली. सकाळी सकाळी 9 वाजायच्या अगोदरच हा सगळा तमाशा चालला होता. लाडूबाई तर आता खूप घाबरली होती. आपल्यामुळे एका भल्या माणसाला धनाजीनं मारलं याचं तिला फार वाईट वाटत होतं. अशीच दहशत होती धनाजीची, म्हणून कोणीच लाडूबाईला मदत करत नव्हतं किंवा तिच्याशी बोलत सुद्धा नव्हते. बोलून सुद्धा दिलासा देत नव्हते ते तिला. आणि कुसुम म्हणाली, रावसाहेब आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन करा. धने आता तुला चांगला चिंगा दाखवते असं ती म्हणाली. पण तो खूपच मस्तीत कुऱ्हाड नाचवत म्हणाला, तुला काय दाखवायचं आहे तो इंगा दाखव, पण लक्षात ठेव, पुन्हा जर माझ्या बायकोला थारा दिला तर एकेकाचा मुर्दा पाडेल. आणि तो घरात गेला आणि लाडूबाईच्या झिपऱ्या पकडून तिला खेचत आणली आणि कसाबानं गाय ओढत न्यावी तशी रस्त्याने दगडधोंड्यातून काट्याकुट्यातून फरफटत तिला घेऊन निघाला. आणि लाडूबाई मात्र रडत पडत गुरासारखी ओरडत होती. मग पिंट्यानं गाडी सुरू केली आणि कुबेरला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला.
कुसुमही गेली आणि धनाजी विरोधात हाफ मर्डरची केस केली. पोलीस जेव्हा त्याच्या घरी गेले तेव्हा तो फरार झाला होता. लाडूबाईला घरी आणून मनसोक्त मारली होती त्यानं. तिची सासू, तिच्या नंदा यांनी पोलीस आले तेव्हा तिला लपवून ठेवली होती. आणि कुबेर कुठे आहे विचारल्यावर सगळ्याजणी म्हणाल्या, पाहुण्यांचं लग्न आहे तो तिकडं गेला आहे, असं म्हणून खूप लांबचं गाव सांगितलं. आणि पोलीस आता सगळ्या घरी बायकाच आणि लहान मुलं आहेत म्हणून तिथून निघून आले. कुसुमला मात्र स्वस्त बसू वाटत नव्हतं. कुबेरच्या सांडलेल्या एक एक रक्ताचा थेंबाचा बदला तिला घ्यायचा होता त्याच्याकडून. कुबेर घरी आला. कुसुम रडत रडत म्हणाली, अहो दुखतंय का खूप? कुबेर म्हणाला, हो ग, खूप दुखतंय. मग सगळे येत होते, कुबेरला बघत होते. नाना तर आता कुबेरपासून हलतच नव्हता. आत्ता कुठे कुबेरसाठी त्याचा आतडा हालायला सुरुवात झाली होती. कुसुम म्हणाली, मला माफ करा, मी उगीचच त्या लाडूबाईच्या लफड्यात पडले. मी असं करायला नको होतं. मी असं जर केलं नसतं तर धन्या इथपर्यंत आलाच नसता. कुबेर म्हणाला, वेडी आहेस का तू? मीच तुला सरपंच पदाच्या फंदात पाडलं आणि हे सगळं तर झालंच, करावंच लागणार. इतकं नको वाईट वाटून घेऊ. ती म्हणाली, अहो पण तो रामोशी पुन्हा रात्रीचा वगैरे आला, पुन्हा वार केला तर? आपली जनावरं बाहेर आहेत, गुरं बाहेर आहेत, रात्री येऊन त्यानं त्यांच्या मानेवरनं कुऱ्हाड फिरवली तर? तुम्ही रात्रीचं शेतात जाता, गावाला जाता, तिकडून येताना तुम्हाला उशीर होतो, तेव्हा त्यानं तुम्हाला काही केलं तर? बदला घेण्यासाठी तो काहीही करू शकतो. आता कुबेर थोडा शांत राहिला आणि म्हणाला, तू जास्त विचार करू नकोस. कुसुम नशिबात असेल ते होईल. आता काही दिवस धनाजी फरारच होता. सासू आणि नंदा लाडूबाईचा खूप छळ करायच्या, तिला मारायच्या, तिच्याकडून कामही करून घ्यायच्या. आणि वरून कुबेरसोबत लफडं होतं म्हणून त्याच्या घरात सारखी जाऊन घुसत होती. सारखी जाऊन बसतेस का असं म्हणून सगळीकडे कुबेरची आणि लाडूबाईची बदनामी करत होत्या. कुसुमच्या हे कानावर यायचं, तिला खूप मनस्ताप व्हायचा. आजपर्यंत तिच्यावर असे आरोप झाले होते खोटे, पण कुबेरवर असा एकही लांछनास्पद आरोप झाला नव्हता. कारण त्याचा स्वभाव सगळ्यांना माहीत होता आणि कुबेरपेक्षा जास्त त्रास कुसुमला होत होता. आणि सगळ्यात जास्त राग आता कुसुमला लाडूबाईचाच आला. जिला स्वतःवर होणारा अन्याय कळत नाही, त्याविरुद्ध आवाज उठवण्याची तयारी नाही, तिने जगूच नये असं तिला वाटायचं. किंवा आहे ती गुलामी स्वीकारून राहावं. कारण अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोषी असतो. एकदा अन्याय सहन केला की अन्याय करणाऱ्याला चेव चढतो. कुसुम लाडूबाईचा राग येऊन म्हणाली, कशाला मरायला माझ्या घरी आली होती? कुणास ठाऊक मदत मागायला, असं तिला वाटलं. पण आता लाडूबाईचा सुद्धा शांत बसणार ती नव्हती. ती सुद्धा योग्य संधीची वाट बघत होती. मग आता एक दिवशी सासू दुपारची झोपली होती, तिच्या नंदा कामाला गेल्या होत्या, लाडूबाई मेंढराकडे गेली होती आणि मधूनच तिने सगळी मेंढरं तिथंच सोडली. दुपारी घरी आली. त्यांचं घर पत्र्याचं होतं आणि स्वयंपाकघर बाहेर एका कुडाच्या झोपडीचं होतं. आणि लाडूबाईनं अक्षरशः काडीपेटी घेतली आणि ते कुडाचं स्वयंपाकघर पेटवूनच दिलं आणि स्वतःची साडी पदर सुद्धा जाळून घेतला. पुन्हा साडी पाण्यानं विझवली आणि तडक पोलीस स्टेशन गाठलं. इथे बघता बघता स्वयंपाकघर पेटून गेलं. भर दुपारीच लाल आगीचा गोळा रामोशी वस्तीवर दिसायला लागला. आग कशी लागली, कुठून लागली कुणालाच कळेना. सासू झोपेतून उठली तर हा सगळा प्रकार झाला होता. आणि लाडूबाई पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सासूनं मला जाळून मारण्याचा प्रयत्न केला असं म्हणून दोन्ही नंदा, नवरा आणि सासू विरोधात तिने छळ केला, जाळून मारण्याचा प्रयत्न केला म्हणून केस केली. आता जे होईल ते होईल. त्यांनाच मरणाची, परिणामाची भीती नाही, मग आपण तरी मरणाला का घाबरायचं? वाघ म्हटला तरी खातो आणि वाघोबा म्हटलं तरी खातोच, असं आता लाडूबाईच्या लक्षात आलं होतं. आता सासू डोक्याला हात लावून बसली होती. पोपाट जळालं म्हणून ती उदास झाली होती. कारण तिथेच ठेवलेलं तिचं स्वयंपाकाचं साहित्य, काही पैसेसुद्धा जळाले होते. आणि पोलिसांची गाडी दारात आली आणि त्यातून लाडूबाई उतरली. तिची ती अर्धी जळालेली साडी पाहून पोलिसांनी लगेच सासूला ताब्यात घेतली. आणि त्या नणंदासुद्धा जिथे कुठे ज्यांच्या शेतात काम करत होत्या तिथं जाऊन त्यांना ताब्यात घेतल्या. आणि त्याच वेळी त्या फार चवीने कुबेर आणि लाडूबाईची खोटी कहाणी रचून सांगत होत्या.
आणि आता ऐकणाऱ्याला तरी काय तेव्हा नुसतंच कानाला गोड लागायचं आणि ऐकायचे. आणि त्याचवेळी नेमका धनाजी खूप दिवस भटकला होता आणि आत्ता कोणाला दिसू नये अशा प्रकारे घरी येत होता. पोलीस सगळं विसरून गेले असतील म्हणून डुलत डुलत येत होता आणि नेमकी पोलिसांची गाडी त्याला दिसली आणि तो पळायला लागला. तसा पुन्हा पोलिसांनी त्याला पकडला. आधीच तो हाफ मर्डरच्या केसमध्ये फरार होता आणि आता नेमकाच बायकोचा छळ केला या केसमध्ये सापडला. सगळ्यांना पकडून नेलं आणि तुरुंगात टाकलं. तसे सगळ्यांचे धाबेदन आणले. लाडूबाईसुद्धा शिकलेली होती. थोडाफार कायदा तिलाही माहीत होता. पण आपणच उशीर केला कायद्याचा आधार घेण्यासाठी याचा तिला पश्चाताप झाला. पण संसार वाचवण्यासाठी अशा कितीतरी लाडूबाई आहेत ज्या वाकड्यात शिरण्यापेक्षा थोडासा सासरवास सहन करूया म्हणजे सगळं नीट होईल असा विचार करतात. पण नाही, असे लाडूबाईच्या सासरचे असतात. त्यांना शेवटचा हिसका हा दाखवावाच लागतो. मग यावेळी यांनी अनेकदा मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि यापुढेही यांच्यापासून मला धोका आहे असं तिनं सांगितलं. आता सासू तिथूनच हातापाया पडून विनंती करत होती तिला. माझी बाय, माझी ताय अशी म्हणून केस मागे घेण्याची विनंती करत होती. पण लाडूबाईनं अजिबात ऐकलं नाही. कायद्याप्रमाणे सुनेचा छळ केला म्हणून जितकी व्हायची तितकी शिक्षा त्यांना होणार होती. पण त्यानंतर पुन्हा हे सुटून आल्यावर पुन्हा माझा छळ करणार आणि माझ्या जीवाला धोका आहे. त्यामुळे मला पोलीस प्रोटेक्शन हवं आहे असं सुद्धा लाडूबाई म्हणाली. आणि तिने तिच्या नवऱ्याची, सासूची आणि नंदांची चांगलीच नाकेबंदी करून ठेवली. थोड्या दिवसांनी थर्ड पार्टी होत्या म्हणून नंदाची सुटका झाली. त्या घरी आल्या. पण सासू आणि धनाजीला मात्र लवकर सोडलं नाही. ते तिथलीच पिठलं भाकरी खात बसले. त्यात त्याच्यावर डबल केस होती. लाडूबाईला तर आता त्याची केसभर सुद्धा माया येत नव्हती. हे जेव्हा कुसुमला कळलं तेव्हा लाडूबाईचं तिला कौतुकच वाटलं. लाडूबाई आली आणि तिने कुबेरची पुन्हा माफी मागितली. मग असेच काही दिवस गेले. उन्हाळ्याला आता सुरुवातच झाली. पिकं काढून जमीन रिकामी पडली होती. कुबेरचं शेत अख्खं रिकामं होतं. पिंट्याच्या शेतात मात्र 2 एकर उन्हाळी भुईमुग पेरला होता आणि दरवर्षी उन्हाळ्यात या धान्याची मेंढरं मनसोक्त कुबेरच्या पिंट्याच्या शेतातून फिरत असायची. कारण इतका 20 एकरचा पट्टा त्यांना मिळायचा चरायला. आणि दरवर्षी आधीच तायडाबाई आणि बायडाबाई शेतातच म्हणायच्या, पिंट्या शेठ, कुबेर शेठ, आम्हाला यावर्षी सुद्धा तुमचं शेत द्या बरं का चरायला. मग हे सुद्धा भाऊ फुकट शेत द्यायचे, कारण लेंड्या पडायच्या मेंढराच्या म्हणून. पण यावर्षी मात्र त्यांनीही विचारलं नाही आणि यांनीही दिलं नाही. पण एक दिवशी मेंढर गुपचूप चारत होती कुबेरच्या रानात. बायडाबाईला आता लाडूबाईनं मेंढराकडे पाठवायचं ठरवलं होतं. मग लाडूबाई नसल्यावर बायडाबाईच यायची रोज मेंढराकडं. मग तिला वाटलं, आता इतक्या रणरणत्या उन्हात पीक नसताना कशाला कोणी इकडे मरायला येते. पण कुसुमला हे कळलं आणि ती पदर खोचूनच इतक्या उन्हातही दुपारी 2 वाजता तिथं गेली. आणि तिनं ती सगळी मेंढरं तिथंच अडवून धरली आणि तिथेच बसवली. विनापरवानगी शेतात मेंढरं घातली म्हणून बायडाबाईचा तिनं खूप अपमान केला. आणि आता सगळी मेंढरं 8 दिवस इथेच बसवणार आणि ती सुद्धा फुकटच्या फुकट. आणि वरून माझ्या शेतात चारली म्हणून पैसे द्यायचे, नाहीतर 5 मेंढरं घेणार आणि विकून पैसे फेडून घेणार असं ती म्हणाली. आता धनाजीसुद्धा नव्हता आणि लाडूबाई कारभारीण झाली होती. बायडाबाईची चांगलीच पाचावर धारण झाली. तिनं खूप माफी मागितली पण कुसुमनं माफ केलं नाही. आई तुरुंगात, भाऊ तुरुंगात आणि तिनं 5 मेंढरं विकून जेवढे पैसे होतील तेवढे कुसुमला दिले आणि पुन्हा इकडे यायचं नाही असं कुसुमनं तिला सांगितलं. मग आता काही दिवसांनी पिंट्याचा भुईमुग काढायला आला. त्यानं सगळ्या बायकांना सांगितलं भुईमुग काढायला. नेमक्या तायडाबाई बायडाबाई दोघीही भुईमुग काढायला आल्या आणि त्यांचं चोरीचं कौशल्य त्यांनी वापरलं. दोघींनी सुद्धा 2-2 शेर शेंगा साडीच्या आत मांड्यांच्या मध्ये गठुळं बांधून टाकलं. आणि नेमका पिंट्या म्हणाला, वहिनी शेंगा वाटायला चला, बायका मला खूप भांडतात आणि भांडून जास्त शेंगा घेतात. मग कुसुम सायंकाळी 5:30 वाजता नेमकी आली. जसा हिस्सा ठरला होता तशा प्रमाणात तिनं बायकांना शेंगा वाटून दिल्या. मग या दोघींना सुद्धा कुसुमनं त्यांच्या हिशोबानं शेंगा वाटल्या.
पण जाताना या दोघी बहिणी पुन्हा वाकड्या वाकड्या चालायला लागल्या. आणि कुसुमनं हा किस्सा ऐकलेलाच होता आणि त्यांना म्हणाली, तुम्ही असं का चालताय? आणि नेहमीप्रमाणेच त्या म्हणाल्या, मांड्यांची साल गेली आहे घामानं. आता त्यांना वाटलं पिंट्याला असं सांगितलं तर पिंट्या थोडीच म्हणणार आहे की साडी वर करून दाखवा. पण आता कुसुम आली आणि त्यांची चांगलीच पंचायत झाली. आणि मग कुसुम म्हणाली, हो का, मांड्यांची साल गेली का? बघू बरं कुठं गेली आहे मांड्यांची साल. रावसाहेब, तुम्ही जरा लांब जावा, मला यांची साल बघू द्या गेलेली. तशा दोघीही घाबरल्या. कुसुमनं दोघी जाग्यावर पकडल्या होत्या आणि ती म्हणाली, आता तुम्हा दोघींनी बऱ्या बोलानं मला साडीवर करून दाखवली तर बरं, नाही तर तुम्हा दोघींच्या सुद्धा आता इथेच या राणाची मालकीन माझी बहीण सविता तिला बोलवून साड्या फेडणार म्हणजे फेडणार. आणि त्या खूप घाबरल्या. आता काय करेल आपली हट्टी कुसुम, तुम्हीच सांगा, साडी घेईल का फेडून?